निवेदिता ताईचे पती गेल्यानंतर घराची सर्व जबाबदारी मोठ्या मुलाने उचलली आणि ती जबाबदारी उचलण्यासाठीच निवेदिता ताईने आपल्या मोठ्या मुलाला बजावलं होतं. मोठ्या मुलाने देखील सर्व जबाबदारी पार पाडली. लहान भावाचं शिक्षण, त्याचं लग्न, त्यानंतर लहान बहिणींचं लग्न, तिचं शिक्षण, ह्या सगळ्या गोष्टी, आईचं म्हातारपण आणि तिचा डॉक्टर, ह्या सगळ्या गोष्टींचा खर्च विक्रांत आणि त्याची बायको माया निस्वार्थपणे पार पाडत होते. परंतु लहान भावाने, बहिणीने आणि आईने मिळून एवढं मोठं कारस्थान विक्रांत विरुद्ध आणि त्याच्या बायको विरुद्ध रचलं की ते कारस्थान पाहून विक्रांतला आणि त्याच्या बायकोला खूप मोठा धक्का बसला. परंतु जेव्हा विक्रांतने त्याच्या आईला आणि भावाला आणि बहिणीला साथ दिली तेव्हा त्यांना ते वाईट कर्माचं फळ भोगावं लागलं. आयुष्याच्या शेवटी मरण यातना भोगत असताना आईने विक्रांतला सांगितलं, विक्रांत बाळा, तुझ्यासोबत मी वाईट वागले, परंतु त्याचं फळ आता मी भोगत आहे. परंतु बाळा, मी सर्वांना हेच सांगेन की कोणालाही वाईट वागू नका, कोणासोबतही चुकीचं वागू नका, कारण कर्माचं फळ हे आता नंतर नाही तर लगेच मिळतं. कारण मी जे चुकीचं कर्म केलं आहे त्याचंच मी आता फळ भोगत आहे. विक्रांत आणि माया गेली 10 वर्ष आपल्या कुटुंबाची प्रत्येक जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत होते. छोट्या भावाचं शिक्षण, बहिणीचं लग्न, घरातील लहान मोठ्यांचा प्रत्येक खर्चाचं ओझं सगळं त्यांनी खांद्यावरती उचललं होतं. पण त्या बदल्यात त्यांना मिळाले ते फक्त टोमणे, आरोप आणि फसवणूक. त्यांना अजिबातही कल्पना नव्हती की ज्या लोकांसाठी त्यांनी आपलं सुख, आपलं स्वप्न आणि स्वतःच्या आनंदाचा बळी दिला आहे तेच लोक एके दिवशी त्यांच्या डोक्यावरचं छत आणि आयुष्याचा आधार हिसकावून घेतील. विक्रांत आणि मायाचं लग्न होऊन जवळपास 10 वर्ष झाली होती. त्यांना 2 मुलं, 1 मुलगा आणि 1 मुलगी होती. 3 वर्षांपूर्वी विक्रांतने आपल्या लहान बहिणीचं संध्याचं लग्न केलं होतं आणि त्या लग्नात त्याने मोठ्या प्रमाणात खर्च केला होता. कारण वडील ह्यात नव्हते, त्यामुळे संध्याच्या लग्नाची पूर्ण जबाबदारी विक्रांत आणि मायावरच आली होती. त्यानंतर विक्रांतने आपल्या धाकट्या भावाचं संकेतचाही विवाह मोठ्या थाटामाटात उरकला. त्यावेळी भरपूर पैसा खर्च झाला, पण हीच आपली जबाबदारी आहे असं समजून विक्रांत आणि मायाने निसंकोचपणे ते कर्तव्य पार पाडलं. घरात मात्र अभाव नव्हता. विक्रांतचे वडील जिवंत असतानाच 2 चांगले फ्लॅट खरेदी करून ठेवले होते. शिवाय राहण्यासाठी उत्तम असं 3 मजली घर बांधलं होतं. ही सगळी संपत्ती अद्याप विक्रांतची आई निवेदिता ताईंच्या नावावरती होती. त्यांच्याकडे रोख पैसा फारसा नसायचा. निवेदिता ताई दर महिन्याच्या मिळणारी नवऱ्याची पेन्शन स्वतःजवळ ठेवायच्या. त्यामुळे वडिलांच्या मृत्यूनंतर घराची सगळी जबाबदारी विक्रांतने उचलली. निवेदिता ताईचं ठाम मत होतं की जमीन आणि प्रॉपर्टी ही संकटाच्या वेळीच उपयोगात आणायची असते आणि यात काही गैर नव्हतं. पण आतापर्यंत घरावर तसं कोणतं मोठं संकट आलंही नव्हतं. पण जसं प्रत्येक घरात होतं तसं इथंही झालं. सासू सुना यांचं पटेनासं झालं. निवेदिता ताई आणि माया यांचं सतत काही ना काही कारणावरून खटके उडत राहायचे. ही गोष्ट घरातील सगळ्यांना सामान्य वाटायची. त्यातच घरात नवीन जाऊ म्हणजे संकेतची पत्नी हेमा आली होती. हेमा खूप गोड बोलणारी होती. सासूबाईंना खुश ठेवण्यात ती तरबेज होती. घरातील जबाबदाऱ्या आधीच विक्रांत आणि मायांनी उचललेल्या होत्या, म्हणून तिला फारसं काम करावं लागत नव्हतं. पण हेमाने एका बाबतीत मात्र कधीच कसर सोडली नव्हती, माया विरुद्ध सासूबाईंना भडकवण्याची. ती संधी मिळताच निवेदिता ताईंना सांगायची की विक्रांत आणि माया हे दोघेही खूप स्वार्थी आहेत, फक्त आपला फायदा बघतात. त्यांना त्यांच्या डोळ्यांतून पारखून दाखवणं हेच तिचं ध्येय बनलं होतं. या कट कारस्थानात संध्या निवेदिता ताईंची मुलगी देखील सामील झाली. कारण तिचंही लग्न 3 वर्षांपूर्वी विक्रांत आणि मायानेच केलं होतं. पण बहीण म्हणून संध्या नेहमीच आपल्या भावाकडून आणि वहिनीकडून जास्त अपेक्षा ठेवत असत. त्याच घरात नवीन वहिनी हेमा आल्यापासून संध्या तिच्या बाजूला उभी राहिली. नणंद भाऊजाईत थोडंफार वाद असणं साहजिकच आहे. संध्या नेहमी मायाच्या विरोधात उभी राहायची. त्यामुळे हळूहळू घरातलं वातावरण बदलत गेलं. विक्रांत आणि माया मात्र गेली 10 वर्ष कुटुंबाच्या जबाबदाऱ्यांमध्ये इतके रमले होते की स्वतःसाठी काही जमू शकले नव्हते. पण त्यांना याची अजिबात जाणीव नव्हती की घरात आतून वेगळीच कारस्थाने सुरू झाली आहेत.
एक दिवस विक्रांतच्या एका मित्राने त्याला सांगितलं की तुझ्या आईने म्हणजे निवेदिता ताईने संपूर्ण घर आणि दोन्ही फ्लॅट जे तुझ्या वडिलांनी इन्व्हेस्टमेंट म्हणून घेतले होते ते सारे संकेतच्या नावावर केले आहेत. मी ज्या ऑफिसमध्ये काम करतो तिथं स्वतःच्या डोळ्यांनी हे कागदपत्र पाहिलेत. हे ऐकताच विक्रांत अवाक झाला. घरी परत येऊन त्याने आईला विचारलं. त्यावर निवेदिता ताई निर्विकारपणे म्हणाल्या, हो हे खरं आहे. मी सगळं संकेतच्या नावावर केलं आहे. आणि का करू नये? तुम्ही दोघांनी माझ्यासाठी केलं तरी काय, उलट माझ्याशी भांडणच केलेत ना. ही माया तर मला एक ग्लास पाणी सुद्धा द्यायच्या आधी 4 उपदेश ऐकवते. मग काय करणार मी? हे ऐकून विक्रांत आणि माया हादरून गेले. विक्रांत वेदाने म्हणाला, सासू सुनेच्या किरकोळ भांडणांचा बदला म्हणून तू संपूर्ण संपत्ती संकेतला दिलीस. आम्ही तुझ्यासाठी काहीच केलं नाहीस असं तुला खरंच वाटतं? बाबांच्या मृत्यूनंतर घराची सगळी जबाबदारी आम्ही उचलली. संकेतच्या शिक्षणाचा खर्च मी केला. दोन्ही भावंडांची लग्न आम्ही लावली. आयुष्यभर कमावलेलं सगळं काही या घरासाठी खर्च केलं. स्वतःसाठी काही साठवू शकलो नाही. पण निवेदिता ताई ऐकायलाच तयार नव्हत्या. उपहासाने म्हणाल्या, तुमच्या कर्तव्याचं फळ तुम्हाला मिळालं आहे. तुम्ही मला आणि माझ्या मुलीला संध्याला खूप त्रास दिला. विक्रांत तुझी बायको नेहमी संध्याशी भांडत होती. हे ऐकून विक्रांत आणि मायाच्या पायाखालची जमीन सरकली. तोपर्यंत संध्या तिथे आली आणि आईच्या बाजूने बोलायला लागली. आईने जे केलं ते अगदी योग्य आहे. वहिनीने मला काही कमी त्रास दिलाय का? मी जर एक शब्द काढला तर मला 4 बोल ऐकवायची. तुम्हाला तुमची लायकी दाखवली आहे. यावर माया थरथरत म्हणाली, म्हणजे मला माझ्या सासरी काहीच मिळणार नाही? संध्या तडक उत्तरली, काहीच मिळणार नाही. तुझ्यासारख्या सुनेला तर घराबाहेर हाकलायला हवं. हे ऐकून विक्रांत माया स्तब्ध झाले. आपल्या लहान भावंडांनी असा मोठा कट रचला होता आणि त्यात स्वतःची आई देखील सामील आहे यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता. निवेदिता ताई आपले दागिने काढून संध्याला देत म्हणाल्या, संपूर्ण संपत्ती मी संकेतला दिली आहे म्हणून हे दागिने माझ्या मुलीला संध्याला देत आहे. माझा मोठा मुलगा आणि सून विक्रांत आणि माया यांनी मला फक्त दुःख दिलं आहे, छळ केला आहे. त्यामुळे त्यांना काही देण्यासारखं माझ्याकडे उरलं नाही. हे ऐकून विक्रांत मोठ्याने हसू लागला आणि म्हणाला, हो आई, अगदी खरं आहे. आम्ही तुला त्रास दिला म्हणून आजही संध्याच्या लग्नासाठी आणि संकेतच्या शिक्षणासाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते मी भरतोय. उलट तूच म्हणाली होतीस ही संपत्ती नंतर उपयोगी पडेल. आता हे छोटे छोटे खर्च कसे तरी भागव. तू या घराचा मोठा मुलगा आहेस. वडील गेलेत म्हणून घराचा आणि 2 भावंडांचा भार आता तुझ्यावर आहे. त्यावेळी तू माझ्या जबाबदारीची जाणीव किती चांगल्या रीतीने करून दिलीस. एवढं मोठं कर्ज माझ्या खांद्यावर टाकलंस. पण आज जेव्हा आमच्या हक्काचा हिस्सा, आमचा न्यायाचा अधिकार देण्याची वेळ आली तेव्हा मी आणि माझी बायको मात्र या घरात वाईट ठरलो, कलंकाचे ठरलो. मायाच्या डोळ्यात ही रागाची ठिणगी पेटली होती. तिलाही बोलायचं होतं पण विक्रांत तिला इशारा केला होता. म्हणाला होता, माया, तुला माझी शपथ आहे, एक शब्दही तोंडातून काढू नकोस. कारण ह्या लोकांना त्यांच्या दृष्ट कर्मांना योग्य ठरवायचं म्हणून त्यांनी तुझं नाव ओढलंय. छोट्या छोट्या गोष्टी प्रत्येक घरात होतात पण त्या किरकोळ गोष्टींना ह्या लोकांनी एवढं मोठं प्रकरण बनवलं. सत्य तुला ठाऊक आहे. आई आणि संध्या किती कडवट बोलत असतात. तुला किती अपमान सहन करायला लागतो आणि त्याचाच प्रतिवाद म्हणून तू 2 शब्द परत बोललीस एवढंच. पण त्याचा बदला घेताना आज त्यांनी तुला काळं करून दाखवलं. पण आता मला काहीही बोलायचं नाही. मी देवाकडे या सगळ्या गोष्टींचा न्याय मागतो. ज्या देवाने सत्याचा दरबार उघडला आहे तिथे हे सर्व उघड होईल. आमच्यावर जो अन्याय केला ज्याचा हिशोब देव स्वतः घेईल. आज माझ्या अंगणातील प्रत्येक रोम या लोकांसाठी शाप देत आहे. सामान आवर आणि नीट इथून लक्षात ठेव, माझा हा शाप तुम्हाला नक्की लागेल. तुम्ही उद्ध्वस्त व्हाल आणि बर्बाद व्हाल. हा माझा शाप आहे. हे ऐकताच सगळे मोठ्याने हसू लागले. निवेदिता ताई उपहासाने म्हणाल्या, तुझ्यासारख्यांचे शाप लागायला लागले तर या जगाचं वाटोळं होईल. चल निघ इथून. डोळ्यात पाणी दाटलेली माया आणि विक्रांत मुलांना घेऊन मनावर दगड ठेवून त्या घरातून बाहेर पडले. शेवटी त्यांनी एका छोट्याशा भाड्याच्या घरात आसरा घेतला. पुन्हा ते अशा टप्प्यावर आले होते जिथे बचतीच्या नावाने हाताशी काहीच नव्हतं, ना डोक्यावर कायमस्वरूपी छत होतं. फक्त होती ती मुलांची जबाबदारी आणि ते कर्ज जे त्यांनी आपल्या भावंडांसाठी उचललं होतं. तरी सुद्धा विक्रांत ध्येय एकटवलं. स्वतःला सावरून तो कामात गुंतला. मायालाही ठाऊक होतं की आता खांद्याला खांदा लावून विक्रांतच्या पाठीशी उभं राहणं तिच्यासाठी अपरिहार्य होतं. नाहीतर पुढचे दिवस फार कठीण ठरणार होते.
मुलं मोठी होत होती आणि त्यांच्या करिअरचा प्रश्न त्यांच्या डोळ्यांसमोर उभा राहिला होता. मुलंही आता इतकी समजूतदार झाली होती की आई वडिलांबरोबर झालेला अन्याय ते ओळखू शकत होती. म्हणूनच त्यांनी अभ्यासात स्वतःला झोकून दिलं. रात्रंदिवस कष्ट घेतले. त्यांना एकच ध्यास होता, आई वडिलांचे दुःख हलकं करायचं आणि काहीतरी बनवून त्यांना अभिमान वाटावा असं करायचं. दरम्यान मायाने घरीच कोचिंग क्लास सुरू केला. ती लहानपणापासून खूप हुशार होती, पण कधी शिक्षणाचा प्रत्येक उपयोग केला नव्हता. मात्र परिस्थितीने तिला ते करण्यास भाग पाडलं. तिने 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिकवायला सुरुवात केली. सुरुवातीला काही अडचणी आल्या, पण हळूहळू विद्यार्थ्यांची संख्या वाढली आणि क्लास चालू झाला. घरातूनच चांगलं उत्पन्न येऊ लागलं. मात्र विक्रांत मायाला ते पैसे खर्च करून देत नसे. तो सगळे पैसे बँकेत मायाच्या नावावर ठेवत होता. हळूहळू विक्रांत आपलं कर्जही फेडू लागला. विक्रांत आणि मायाला घरातून काढून 2 वर्ष झाली होती. त्या 2 वर्षात त्यांनी घरच्यांशी कुठलाही संपर्क ठेवला नव्हता आणि घरच्यांनीही त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्नही केला नव्हता. एके दिवशी विक्रांतला कळालं की त्याच्या आईला आता एक ग्लास पाणी द्यायला सुद्धा कोणी नाही. त्यांना लखवा मारला आहे. मुलीला आईशी काहीच देणं घेणं नाही. ती म्हणत होती, आता आईचे दिवस पूर्ण झाले आहे, तिथे जाऊन मी काय करू? मुलाला कामातून फुरसत मिळत नाही आणि सुनबाईला वाटतं की सासूबाईच्या शरीरातून दुर्गंध येतो, त्यामुळे ती जवळ जायला घाबरते. इतकेच नव्हे तर ती म्हणत होती, ती माझ्या एकटीची सासू आहे का? 3 मुलं आहेत, मग मीच एकटी जबाबदारी का घेऊ? हे ऐकून विक्रांत आणि माया दोघेही अवाक झाले. मायाच्या तोंडातून नकळत शब्द निघाले, हे सगळं त्यांच्या कर्माचं फळ आहे. जी कर्म केलीत त्याची फळं भोगावी लागतात, नाही का? पण विक्रांत मात्र शांत बसू शकला नाही. अखेर ती त्याची आई होती. त्याचं मन आईसाठी हळवं झालं होतं. आईने केलेली पापं तो क्षणभर विसरला. माया विक्रांतची अवस्था ओळखत होती, म्हणून तीही गप्प राहिली. पण अंतःकरणातल्या द्वेषामुळे ती विक्रांत बरोबर गेली नाही. विक्रांत मात्र शांतपणे आईला भेटायला गेला. आई लांबूनच त्याला पाहिलं. तिच्या डोळ्यात पश्चाताप दाटू आला. विक्रांत जवळ जाऊ लागला. तेवढ्यात आईनं हात वर करून त्याला थांबवलं आणि थरथरत्या आवाजात म्हणाली, बाळा, तुला इथे येण्याची काहीच गरज नव्हती. मला माझ्या कर्माचं फळ मिळतंय आणि ते मिळायलाच हवं होतं. एवढं मोठं पाप मी केलं आहे, ज्याच्यासाठी माझ्या 2 लाडक्या लेकरांसाठी मी पाप केलं. त्याच 2 लेकरांनी मला दाखवून दिलं की पापाचं फळ काय असतं. एक थेंब पाण्यासाठीही मी तरसते आहे, पण मला कोणी आपलं मानलं नाही. लकव्याने ग्रस्त झाले. त्यांचं शरीर थरथरत होतं आणि जिभेवरून लटपटत ते शब्द बाहेर पडत होते. पण विक्रांतला सगळं अगदी स्पष्ट कळत होतं. घरातून निघताना त्याने उच्चारलेले शब्द अक्षरशः खरे ठरत होते. आईचं बोलणं ऐकताच त्याला तो दिवस पुन्हा डोळ्यांसमोर उभा राहिला आणि तो धावत आईजवळ गेला. पण तोवर आईने कायमचे डोळे मिटले होते. जाता जाता तिने फक्त एवढेच म्हटलं होतं, मला माफ कर. असेल तर माझा अंत्यसंस्कार तूच कर, नाहीतर मला कधीही मोक्ष मिळणार नाही. मी जे पाप केलं ते फेडणं अशक्य आहे. शेवटच्या क्षणी एका थेंब पाण्यासाठी तहानलेली निवेदिता ताई जगाचा निरोप घेत गेली आणि त्या क्षणी त्यांचा लाडका मुलगा आणि सून मुलगी मात्र हायस म्हणाले. चला, डोक्यावरचं एवढं मोठं ओझं तरी गेलं. निवेदिता ताईंचे अंत्यसंस्कार विक्रांतनेच केले. संकेतसाठी तर ही सोयच झाली होती, कारण आई स्वतःच्याच तोंडाने सांगून गेली होती की तिचा अंत्यविधी जबाबदारी विक्रांत पार पाडेल. बरं, अंत्यसंस्कार विक्रांतने केले, पण मायाचं मन त्या वेदनेतून बाहेर पडू शकलं नाही. म्हणून तिने त्या विधींना हजेरी लावली नाही आणि आपल्या मुलांनाही पाठवलं. तिचं ठाम उत्तर होतं, ज्याला जे बोलायचं आहे ते बोलू देत, पण मी आणि माझी मुलं तिथे कधीच जाणार नाही. आणि खरंच कोणाचं धाडच झालं नाही तिला काही बोलायचं. आईविषयी शेवटची सगळी जबाबदारी पार पाडून विक्रांत कायमचे सगळे नातेसंबंध तोडून आपल्या घरी परतला. कारण त्याच्या आयुष्यातली शेवटची कडी ही आता संपली होती. त्याला आज 20 वर्ष झाली आहेत. विक्रांत आणि मायाची मुलं चांगली सेटल झाली आहेत. मुलाचंही लग्न झालं. मुलगा आणि सून दोघे इंजिनियर, तर मुलगी डॉक्टर असूनही सरकारी नोकरीत आहे. मुलगा असून बँगलोरमध्ये राहतात आणि तिथं स्वतःचं घरही घेतलं आहे. विक्रांत आणि मायाने स्वतःच्या कष्टाने आपलं सुंदर घर उभं केलं. त्यांच्या संसारात सगळं अगदी सुरळीत आनंदाने चाललं आहे. माया अजूनही तिचं कोचिंग सेंटर चालवते, जे आता खूप नावाजलेलं आहे. त्यातून तिला उत्तम उत्पन्नही मिळत होतं. पण विक्रांत मायालाही त्यांच्या लहान भावंडांबद्दल आणि त्यांच्या परिवाराबद्दल काहीच माहिती नव्हती. अचानक एका सकाळी दारावरची बेल वाजली.
विक्रांतनं दरवाजा उघडला तर समोर त्याची बहीण संध्या उभी होती. तिला पाहून माया आणि विक्रांत दोघेही थक्क झाले. मनाविरुद्ध विक्रांतनं तिला घरात घेतलं. आत येताच संध्या हात जोडून रडू लागली. दादा, वहिनी मला माफ करा. आईच्या मरायच्या आधीच तिच्या कर्माची शिक्षा मिळाली होती, पण आमच्या कर्माची शिक्षा आम्हालाही मिळाली. तुमचे शाप आम्हाला लागले आणि लागायलाच हवे होते. आमचं कर्मच असं होतं. हे बोलून ती ढसाढसा रडू लागली. पण मायावर तिच्या रडण्याचा काहीच परिणाम झाला नाही, कारण त्या लोकांनी तिला कधी काळी प्रचंड मानसिक छळ दिला होता. तिचे डोळे अश्रूंनी ओले झाले होते. तेव्हा कोणी तिचं दुःख समजलं नव्हतं. मात्र विक्रांत बहिणीचे अश्रू पाहून व्याकुळ झाला. तो शांतपणे विचारू लागला, काय झालं? अशी अवस्था का झाली? एवढं का रडतेस? संध्या हनकेत देत म्हणाली, काय सांगू दादा, कर्माचं फळ असं मिळालं असं स्वप्नातही कधी वाटलं नव्हतं. पण आज मी माझं कुटुंब, संकेत आणि त्याचं कुटुंब, आम्ही उद्ध्वस्त पूर्णपणे झालो आहोत. आता काहीच उरलं नाही. हे ऐकताच विक्रांत आणि मायाच्या पायाखालची जमीन सरकली. विक्रांत संध्याला शांत करत म्हणाला, अगोदर तू शांत हो, बस, आणि मग काय झालं ते सविस्तर सांग. तेव्हा संध्या सांगू लागली, दादा, माझ्या दोन्ही मुलांनी स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करून घेतलं आहे आणि आता त्यांचं आयुष्य पुन्हा सुधारेल असं वाटत नाही. तेव्हा विक्रांत म्हणाला, असं काय झालं? त्यावर संध्या म्हणाली, माझा मुलगा सोहन, त्याला वाईट सवय लागल्या आहेत. अभ्यासात कधीही लक्ष दिलं नाही आणि आयुष्य चुकीच्या मार्गाला लागलं, ज्याच्यामुळे त्याला आयुष्य बिघडलं. ज्याच्या संगतीत माझी मुलगी मृणाली होती, ही अडकली. आम्हाला मान्य नसेल नातं जडल्यामुळे ती त्यासोबत घर सोडून निघून गेली. सोहनला आता इतकं व्यसन लागलं आहे की त्याचं आयुष्य धोक्यात आलं आहे. आम्ही त्याला उपचार केंद्रात दाखल केलं आहे, पण तो तिथून निघून वारंवार बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो. उपचार स्वीकारायलाही तयार नाही. काही दिवसांपूर्वी त्याने तर स्वतःला इजा करण्याचा प्रयत्न केला होता. सध्या तो रुग्णालयात उपचार घेत आहे आणि माझी मुलगी ज्या मुलावर विश्वास ठेवून पळून गेली त्यानेच तिला सोडून दिलं. आता ती परदेशात अडचणीत आहे. तिला गुंतागुंतीचं प्रकरणात अडकवलं गेलं आहे आणि तेथून बाहेर येणं तिच्यासाठी कठीण झालं आहे. तिने एकदा मला फोन करून सगळं सांगितलं होतं, पण आता तिच्याशी संपर्कही होत नाही. हे सगळं माझ्या पापाचं फळ आहे दादा. आईकडून जबरदस्तीने घेतलेले दागिने ना मुलाच्या उपयोगी पडले ना मुलीच्या. आज नाही मुलगी जवळ, नाही मुलगा, आणि असं वाटतं की ते कधीच परत येणार नाही. हे ऐकून माया आणि विक्रांत थक्क झाले. खरंच कर्माचं फळ इतकं कठोर असू शकतं हे त्यांनी कधीही स्वप्नातही विचार केला नव्हता. विक्रांत म्हणाला, आणि संकेतचं काय झालं? तेव्हा संध्या म्हणाली, त्याची अवस्था तर आमच्यापेक्षा अधिक वाईट आहे. संकेत दादा रात्रंदिवस रडतो म्हणतो. मी का चुकलो? विक्रांतने विचारलं. असं काय झालं? त्यावर संध्या हुंदके देत म्हणाली, संकेतची दोन्ही मुलं अगदी नालायक आणि उचापाती खोर निघाली आहे. अभ्यासात काही रस नव्हता. दिवसभर गल्ली बोळात भटकण्याचा त्यांचा वेळ जायचा. मोठ्या मुलांनी चलाकी करून खोटे कागदपत्र तयार केली आणि घर, फ्लॅट सगळं आपल्या नावावर करून घेतलं. ही गोष्ट छोट्या भावाला कळली तेव्हा तो संतापून ईट उचलून मोठ्या भावाच्या डोक्यात आपटली. त्याच ठिकाणी त्याचा मृत्यू झाला. भाऊ मेलाय हे पाहून लहान घाबरला. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तो वेड्यासारखा घराबाहेर पळाला. डोळ्यासमोर रस्ता दिसेना झाला आणि धावता धावता एका वेगाने धडधडणाऱ्या गाडीखाली सापडला. गंभीर जखमी झाला. अवस्थेत महिनाभर रुग्णालयात झुंज देत राहिला, पण अखेर तोही मरण पावला. असं काहीच दिवसात संकेत दादाच्या दोन्ही मुलांचं जीवन संपलं. हा आघात संकेत दादा आणि हेमा वहिनीवर एवढा भीषण कोसळला की त्यांनी स्वप्नातही विचार केला नव्हता. स्वतःच्या मुलाच्या मृत्यूचे दुःख हे हेमा वहिनींना पचलं नाही. हृदयविकाराचा झटका आला आणि मुलाच्या मृत्यूनंतर अवघ्या 3 महिन्यात त्याही देवाघरी गेल्या. संकेत दादा आज त्या कपाटाने मिळवलेल्या घरात एकटेच पडलेत. रोज अस्वे ढाळतात. म्हणतात, ह्या संपत्तीचं काय करू, जेव्हा ते उपभोगायला माझं कोणी शिल्लक राहिलं नाही. हे ऐकून विक्रांत आणि माया थक्क झाले. विश्वास बसत नव्हता की कर्माचं फळ इतक्या कठोरपणे मिळू शकतं. देवाचा न्याय किती अचूक असतो हे त्यांना प्रत्यक्षात दिसलं. संध्या हुंदके देत म्हणाली, दादा वहिनी, आमच्या कर्माचं भयंकर फळ आता आम्ही भोगतो आहोत. संकेत दादाचं तर संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं आहे आणि तो स्वतः असह्य अवस्थेत पडलाय. त्याला एक ग्लास पाणी देण्यासाठीही कोणी उरलं नाही. आईच्या अखेरच्या क्षणी काय घडलं होतं ते आम्हा सर्वांना ठाऊक होतं, पण तेव्हा आम्हाला याची जाणीव नव्हती की कर्माचं फळ इतकं निर्दयी ठरेल. आम्ही दोघांनी आईला एकटीला सोडलं होतं आणि आज तशीच वेळ आमच्या आयुष्यात आली आहे. माझी दोन्ही मुलं उद्ध्वस्त झालीत. आम्ही दोघं नवरा बायको एकटे उरला आहोत आणि
त्या संपत्तीबरोबर ती संपत्ती जी मी माझ्या आईला फसवून हडप केली आणि माझ्या नवऱ्याने आपल्या आई वडिलांना भावंडांना फसवून मिळवली, आज ही लुबाडून घेतलेली संपत्ती इकडेच पडून राहिली, पण तिला भोगायला कोणीच उरलं नाही असं म्हणून संध्या आक्रोश करत कोसळली. विक्रांत आणि मायाच्या तोंडातून एकही शब्द फुटेना. संध्याच्या बोलण्याला काय उत्तर द्यावं हे त्यांना सुचेना. तेवढ्या संध्याचा फोन वाजला. हॉस्पिटलमधून आलेला होता. कॉल होता दुसऱ्या टोकाला. तिचा नवरा मोठ्या मोठ्याने रडत होता. घशात हुंदके दाबत तो ओरडत म्हणाला, यावेळी आपल्या मुलाने जे पाऊल उचललं त्यात दुर्दैवाने तो यशस्वी ठरला आहे. आपला मुलगा आता ह्या जगात राहिला नाही. हे ऐकताच संध्या धावत हॉस्पिटलकडे निघाली. बडबडत होती ती, कधी कुणाला फसवू नये, कोणाचा तळतळाट घेऊ नये, कोणाचे अपशब्द अंगावर येऊ नये. सगळं घर उद्ध्वस्त होतं. कर्माचं फळ आपल्याला नाही तर आपल्या लेकरांनाही भोगावं लागतं. असं कधी करू नये, कधीही नको. संध्या वेड्यासारखी रस्त्यावर धावत होती आणि आपल्या केलेल्या कर्माचा पाडा रडत होती. विक्रांत तिच्या मागे धावत होता, तिला सावरण्याचा प्रयत्न करत होता. माया मात्र स्तब्ध होऊन घरातच उभी राहिली. तिच्या मनात एकच प्रश्न घुमत होता, हे सगळं काय झालं, कसं घडलं? इतक्यात मायाचा फोन वाजला. फोन तिच्या मुलीचा होता. ती आनंदाने म्हणाली, आई, तुला माझ्या लग्नाची फार काळजी होती ना? मी तुम्हा लोकांसाठी एक डॉक्टर जावई निवडला आहे. लवकरच तुम्ही त्याच्याशी भेट घडवते. आता तर तुम्ही आनंदाने आहात ना? तुमची सगळं स्वप्न पूर्ण झालीत. दोन्ही मुलं सेटल झालीत. लवकरच माझंही लग्न होईल आणि तुमची जबाबदारी संपेल. मग तुम्ही दोघं निर्धास्तपणे उरलेलं आयुष्य सुखात घालवू शकता. मायाला काहीच कळेना. तिच्यासाठी आजचा दिवस आनंदाचा होता, पण त्याच दिवशी काहींसाठी हा दिवस दुःखाचा डोंगर ठरला होता. काळाने पलटी घेतली होती. जे लोक दुसऱ्याचा हक्क बळकावून आयुष्य आरामात राहत होते, तेच आज एकाएकीपणे आणि बर्बादीच्या खोल गर्गेत बुडाले होते. कोणाचीही मुलं दूर झाली तर कोणाची लेकरं लोकांच्या नादात एकमेकांचा जीव घेऊ लागली. हसता खेळता संसार उद्ध्वस्त झाला. उरला तो फक्त पोकळपणा आणि आपलेपणा, अभाव असलेल्या वेदनादायी अनुभव. ज्यावेळी विक्रांत आणि मायाच्या घरात त्यांच्या लेकीच्या लग्नाची आनंदाची वार्ता दुमदुमत होती, त्याचवेळी दुसरीकडे शोककळा पसरली होती. खरं तर आहे, जसं पेराल तसंच उगवेल. आता कर्माचं फळ उशिरा नाही तर फार फार लवकर मिळतं. मित्रांनो, कथा आवडली असेल तर कथेला लाईक, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.